कधी जाता तर येताना लेजिम खेळतच येताल म्हणून. तूच म्हणली ना. काय म्हणले मी? दारू पिऊन्या म्हणून म्हणली नाही का तू? मी म्हणले तर म्हणले. धनकर तुम्हीच सांगा. पाण्याला जाताना म्हणली नाही का तू? काय म्हणले? दारू पिऊन्या म्हणून. अहो जरा डोकं ठिकाण्यावर ठेवी जा आणि कान उघडे ठेवून ऐकत जा मी काय म्हणले ते. काय म्हणली? मी म्हणलं मी पाण्याला चालले दार उघडे तर घरात कुत्र गित्र शिरण तर दार लावून या म्हणलं. दारू लावून या म्हणलं. तरी मी विचार करायला कशाय म्हणली दारू पिऊन्या म्हणून. तुम्हाला हाताला सांगितलं दारू सोडा दारू सोडा दारू सोडा. ए येडे तुला काय अक्कल आहे का ग? काय झालं? इथं दारूलाच पैसे नाही. सोडा कोणाचा? बापाचा आणायचा. अहो ती सोडा म्हणा ना मी. मग दारू पिणं सोडा म्हणते. पण कामून अव त्या दारू पायी 25 माणसं गेले म्हणे. अक्कल नाही त्यांना. उली उली पाणी टाकतात. डबल पाणी टाकावं लागतं. मी किती दिवसापासून प्यायलो एकदा तरी मेलो का मी? अव पाणी कमी जास्त टाकल्याने काही होत नाही. मग अव ती दारूची इशारी असते म्हणा की 25 माणसं मेले म्हणून सांगायला तुम्हाला. कोण्या मूर्खानं सांगितलं तुला? कोण्या मूर्खांना नाही सांगितलं. पेपरात छापून आलं वाचून बघा. काय छापून आलं? की दारू पिऊन 25 माणसं मेले म्हणून. काय छापून आला? दारू पिऊन 25 माणसं मेले म्हणून सांगितलं ना. दारू पिऊन 25 माणसं मेले. मग उद्यापासून बंद. खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद. काय गावात असं काही बाई छापून आलं कशाला? मरायला घ्यायचं का पेपर? काय माया बापाला बुद्धी सुचली नाही याच्या गळ्यात बांधलं. नाही तू कोणी पोरगी देणे घेत कोणी कोणी देत नव्हतं. कोणी देत नव्हतं. कोणी देत नव्हतं. कोण देत होतं? अगं येडे तुला काय माहितीये? हा. आज बी माया माग बाया हिंडायला पैसे घेऊन कशाला? ही म्हणती दादा माया संग लग्न करा किती पैसे जाऊ द्या. दुसरी म्हणती दादा माया संग लग्न करा किती पैसे जाऊ द्या. आणि तू म्हणती कोण करतय म्हणून. अव दादा बी म्हणायला लगीन बी करायचं म्हणायला होय. अगं येडे तुला काय माहितीये? हा. हे असे काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागत. अरे वा दादा आणि तुमच्या त्या बहिणी बरे बरे आहेत. पण तुला काय कमी पडायला का? थोबडवर करून विचारायला काही लाज वाटते का कमी पडायला का म्हणून? काय तुमच्या घरात? अव माझ्या पायामुळे तुमच्या घरात लक्ष्मी आली म्हणून 4 घास खायला भेटते. नाही तर काय होतं तुमच्या घरात? काहीच नव्हतं. काय होतं? काहीच नव्हतं. काय होतं सांगा ना. डोळ्यात का माती गेलती का तुया? मग काय होतं सांगा ना. 4 कणग्या होता पठ्ठ्याचा इथं. 4 कानग्या होत्या रिकाम्या होत्या. होता का त्याच्यात काही डाळ दाणा? नसन पण कणग्या होत्या का? नाही होत्या ना. अव इकडून चिमणी आली की इकडून भुरकून उडून जात होती तर तिला काही खायला भेटत नव्हतं. कवा कवा लगीन झालं तवा. आता काय मुक्काम करते का मग ती? आता बी उडूनच जाती ना. मग काम करायली का? अव शेजाऱ्याचा पाव तर नवल वाटतं नवल. तू असं कर ना. उद्यापासून तू शेजाऱ्याकडे बघत बस. मला टाक भंगार मध्ये आणि तू बस शेजाऱ्याकडे बघत बस. अव ते म्हणा ना मी. मग ते शेजारचे जाधव साहेब आणि ते कस्तुरबाई कशी राहते ते पहा म्हणते मी. आणि मी का तुला सोडून द्यायलो का? मग मी बी ठेवूनच घेतलं ना. अव तसं नाही. मग ते 2 जण त्याचा सोन्यावानी संसार करते ते पहा म्हणते. आणि आपण काय लोखंडाने करायलो का? मग आपण बी सोन्यावानीच करायलो ना. अव ते म्हणा ना हो. मग त्यांच्या घरात कशी शांती नांदती ते पहा म्हणते मी. थुत्र त्या शांतीचं नाव काढू नको माझ्या पुढं. तिचं काय खरं 15 दिवस जालन्याला जातील 15 दिवस नांदेडला जाते आणि येऊन जाऊन त्या शांतीचं नाव काढते माझ्या पुढे. अव ती शांती म्हणा ना मी. मग तुम्हाला तर ती शांती दिसते येऊन जाऊन नाजरा पुढं. ती शांती म्हणा ना. मग शांतता म्हणते शांतता. आणि मी काय नाचवलं का मग असं? या दारू धिंगाणा करायला लागले ना तुम्ही. काही झालं की शेजाऱ्याचं कौतुक. काही झालं की शेजाऱ्याचं कौतुक. असं काय जीवाला आला त्याला? अहो ते शेजारचे जाधव साहेब त्या कस्तुरीबाईला दर महिन्याला साडी आणून देतात नवीन. ही 5वी वेळ येतोय मला उचकणं द्यायची. आणि तू अंगावर नाही घातली का नवी किरिंग? नवी किरिंग साडी. अव नेसायला एकच साडी राहिली नाही. मग म्हणून लग्नातली वागिसण्याची साडी घालून आले आज. पण आहे ना साडी? आहे ना. आणि तुम्ही केव्हा आणली मला साडी? मी घेतली नाही का तुला साडी? केव्हा आणली सांगा. धानकर. अव लग्नापासून एक तरी साडी घेतली का सांगा ना तुम्ही. आणली नाही का? धानकर ना. माझ्या काही लक्षात नाही तुम्ही सांगा. आता सक्रात येईन तर 5 वर्ष व्हायला. लाज वाटते का तुम्हाला? काय झालं? 5 वर्षाला कोणता नवरा आपल्या बायकोला साडी आणून देतो? मध्ये का आणणार नव्हतो का मी? आणि मग काय झालं? तू मायरी गेलती निघून. आता जाताना सांगून गेलते का साडी नका आणू म्हणून. आणि तो माप काय? साडीचं माप? तुमच्या टपरे बापान तरी घेतलं होतं का साडीचं माप? यार भोंगडे. साडीचं काय कळतं का तुला?
अगं काय काय साडीला असं झंपर असं पीठ चिटकून राहते. बर. काय काय साडीला काठही नसते पदरही नसते. हा. नवऱ्याच्या मनात आलं तर लुंगीन, बायकोच्या मनात आलं तर साडी म्हणून नेसता येते. आणि घडी घडी साडीचा उचकरा देते. अहो नुसतं साडीच म्हणे ना. मग दर 10-15 दिवसाला हाटलात काही बाई खायला नेतेत. कोणाला? कस्तुरीला. बापू. दर 8 दिवसाला पिक्चरला नेतेत. कोणाला? कस्तुरीला. बापू. आणि दररोज गार्डनला फिरायला बी नेतेत. कोणाला? कस्तुरीला म्हणते. कस्तुरीला तुम्ही कधीतरी नेता का? मला काय नका वाटतं का? हा. मला तर रोज घेऊन फिरायला हा, वाटतं. मग? पण तिच्या नवऱ्याला कळल्यावर मारेन ना. बद मला. अहो तिला म्हणा ना मी, मला म्हणते मला निघाले थोपाडवर करून तिला. मग असं फुटकळ सांग ना मग. हा फुटकळ सांगा. तुम्ही एकच सांगा बरं, तुम्ही दारू सोडायला का नाही? नाही तर काय करते? तुम्ही जर दारू सोडली नाही ना, मी तुम्हाला सोडून देतो. होऊ द्या. घोटभर दारू साठी? हो गोडभर दारूसाठी. एवढा चांगला नवरा सोडती तू? हो लय गुण चांगला. मला चांगला नवरा सोडती. आणि मग होय काय? ए हा सांगा ना. मग मला सोडून दिल्यावर मग का एकलीच राहते का? एकली कशी राहते? मी बी दुसरा करते मग. आणि मग होय काय? आणि ते पिऊ लागल्यावर मग कसं करती? त्याची वरीच 6 महिने वाट पाहिजे ना तिसरा करण. आणि ते पिऊ लागलं चौथा करते. चौथा तुमचा चांगला झेंडाच लावते आता. हा. असं वर्षाला नवरा बदलायला. नवरा म्हणजे तुला काय नगर परिषदचा अध्यक्ष वाटला का? मारते का काय? मारते थोबड फोडते. हा बापो. हा. मला मारते तू? तुम्ही जा मग माझं डोकं खाऊ नका बरं का तुम्ही. मला मारते काय तू? इथं पहिलेच कामाला सुधारण तुम्हाला जा म्हणते मी. तू मला नुसतं हातात लावून दाखव. तुम्ही माझ्या नातीला तू मला नुसतं जा म्हणते ना. बापो. नाही तर काय? इथं कामाला सुधारणा माणसाला रोज ते दारू पिऊन धिंगाणा करायचा. बापो. हा. आता तू नुसतं पुढे आता काऊन लपायली? आता ये ना पुढं. मी माझ्या जागेवरच आहे. तुमचं थोबाड तिकडे फिरलं. गरम लागायला गड्या. हा. आता तू नुसतं मला हातच लाव गड्या. हात लावून मरणार तू आज संगत. तुम्हाला जा म्हणते उगा माझ्या नादी. तुकड्या करतो. तुम्हाला जा म्हणते ना. गरम लागायला गड्या. नाही तर काय? आता तू नुसतं मला हातच लाव गड्या. तुम्हाला जा म्हणते. हात लावून मरणार तू आज संगत. तुम्हाला जा म्हणते. तू मला नुसतं काय वा हात लाव. तुला लई मारला असतो मी. आणि मग काय झालं? हात पुरत नाही म्हणून गुपचूप बसतो. हा मार खायला रिकामी नाही मी. गरम लागायला गड्या. हा तुम्हाला सवय नाही ना म्हणून गरम लागायला. ते आवाज यायला. हा. काय कामाचं ते भांडण बस बंद आजपासून. खिशात काय तुमच्या? काय नाही उलुशे. इकडे आणा. नाही तू पिऊ नको. फिरता असं गलगर. पीत नाही मी फेकून देते. इकडे आणा. काय म्हणली? पीत नाही फेकून देते. इकडे आणा. आणि मला काय फेकू वाटत ना का? आणि मग काय झालं? पण जुन्या लोकांचा बोल आहे माणसानं पिऊन माझं पण फेकून माझं नाही. जुन्या लोकांचा बोल खाण्यासाठी पिण्यासाठी नाही. गरम लागायला गड्या. हा. काय कामाचं ते भांडण. हा. आणि मग होय काय? मी दारू सोडली तर तू खुश आहे का? आता कोणी बी बाईच्या नवऱ्याने दारू सोडली तर ती बाई खुशीच असणार तू ना. खुश आहे का? तुम्ही दारू सोडली तर मी खुश. मग मी बी खुश. हा. तू खुश आहे ना? तुम्ही दारू सोडली तर मी खुश. हा मग मी बी खुश. हा. 100 रुपये दे. 100 रुपये कशाला? तू खुश आहे ना? अहो मी खुश आहे पण 100 रुपये कशाला? या खुशी ते क्वार्टर पिऊन येतो. आलं पत्र जातीवर. देत नाही तू? नाही देत. देत नाही? नाही देत. नको देऊ. हा. मला काय भीक नाही लागली हा. पठ्ठ्याला. हा. वारे वा. बर 50 रुपये दे. तुम्हाला जा म्हणते उगा. हे बघ तू माझ्या हातचा मार खाऊ नको तू. हा. लोक बघायला सगळे यांना माहिती मिले डेंजर माणूस आहे म्हणून मी देत नाही. तू देत नाही का? नाही देत. नको देऊ. हा. वारे वा. आता मारलेलं ध्यानात नाही का? हा जप्त तुम्हीच मारलं मला. देत नाही तू? नाही देत. नको देऊ. हा. 25 रुपये दे. बरं देते इकडे. हा इथं या तुम्हाला पैसे देते. काय म्हणली? इथं या ना पैसे देतो. तू असंच करते चपकन मारीत नाही इकडे या. त्याला बातमी काय रस्ती कहो.